ओम श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थ. 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर त्याच्यावरती आपल्याला अशी काही वस्तू लटकावायच्या आहेत. ज्या वस्तू लटकवल्यामुळं, लावल्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेचली जाणार आहे, आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. तर त्यासाठीच आपल्याला मी आज काही वस्तू सांगणार आहे. तर त्यामधील तुम्ही कोणतीही एक जरी वस्तू तुमच्या या मुख्य प्रवेशद्वारावर लावली तरी देखील चालू शकते. तर ह्या कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्यातील तुम्हाला कोणती वस्तू तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायची आहे याच्याविषयीची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या घरामध्ये येणारे कोणतीही ऊर्जा असू द्या किंवा कोणतीही शक्ती असू द्या, मग सकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा नकारात्मक ऊर्जा असू द्या, तर या सर्व आपल्या या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती न येता आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक शक्ती यावी, सकारात्मक ऊर्जा यावी, यासाठीच आपल्याला या दरवाजावरती या ज्या मी वस्तू सांगणार आहे तर यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही लावायची आहे आणि या सर्व वस्तू तुम्ही लावल्या तरी देखील चालू शकतील. परंतु या आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायच्या आहेत, कारण नवरात्रीचा पहिला दिवस हा अत्यंत शुभ आहे. या दिवशी लक्ष्मी मातेचं, दुर्गा मातेचं आगमन होणार आहे आणि आपल्या घरामध्ये देखील दुर्गा मातेचं, लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं, आपल्या घरावरती तिचा कृपाशीर्वाद राहावा, यासाठीच आपल्याला हा उपाय या नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच करायचा आहे. तर चला पाहूया आता आपल्याला पहिली जी वस्तू आहे तर ती कोणती वस्तू आहे. तर आता ही वस्तू आहे, हे चिन्ह आहे, तर हे चिन्ह आहे स्वस्तिकचं. आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्ह हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि हे मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यानं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर देखील येतं. तर या स्वस्तिकमधला जो स आहे तो म्हणजे शुभ आणि आस्तिक म्हणजेच असणे. याचा अर्थ असा होतो की आपल्यासोबत काहीतरी चांगलं घडत असतं. त्यामुळं जर आपण हे स्वस्तिकचं चिन्ह जर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर लावलं तर आपल्या घरामध्ये सर्व काही शुभ होणार आहे असं याचा अर्थ होतो. आणि त्याचबरोबर आपण हे दरवाजावर लावलं तर कोणतेही वाईट नजरेपासून आपलं घर वाचतं आणि हे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळं आपल्या घरात यामुळे सर्व गोष्टी शुभ होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येतं. त्यासाठीच आपल्याला या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला हे स्वस्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्या दरवाजावर काढायचं आहे. तर हे स्वस्तिक काढत असताना आपल्याला हळदी कुंकू मिक्स करून हे स्वस्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकवाने जरी नाही काढलं तरी देखील आपण जे अष्टगंध असतो तर त्या अष्टगंधाने देखील आपण हे स्वस्तिक काढू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे जर स्वस्तिक काढलं तर तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी मातेचा वावर राहणार आहे. तसेच पुढील जी वस्तू आहे, जी आपल्याला या आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायची आहे, ठेवायची आहे, तर ती म्हणजे आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे, तांब्या घ्यायचा आहे आणि आपला जो उंबरठा आहे, तर त्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला हा पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे, हा तांब्या ठेवायचा आहे आणि हा ठेवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं फूल टाकायचं आहे आणि जर तुम्हाला भेटलंच तर एखादं कमळाचं फूल देखील तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता, ठेवू शकता. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की लक्ष्मी मातेला कमळ हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळं आपल्याला या पाण्यामध्ये एक कमळाचं फूल जर भेटलं तर आपण अवश्य ठेवायचं आहे आणि ते जर नाही भेटलं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचं फूल आपण या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तर ती प्रवेश करणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो कलश आहे, हे जर तांब्याने भरलेला पाणी आहे, तर तो नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तो नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला हा कलश पाण्याने भरून ठेवायचा आहे आणि तो रोज ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी आपण झाडाला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हा कलश भरून आपण ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जी पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची फुलं टाकायची आहेत. तसंच हा कलशातले जे पाणी आहे तर ते झाडांना घालायचं आहे, तुळशीला आपण घालायचं नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही हे जर 9 दिवस केलं तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा शिरणार नाही, प्रवेश करणार नाही. उलट तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आणि लक्ष्मी खेचली जाणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सर्व भरभराट होणार आहे, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या घरावर येणारे सर्व संकट दूर होण्यास यामुळे देखील मदत होणार आहे. तर तुम्ही हा उपाय जरूर करून पहा, याचा तुम्हाला जरूर फायदा होणार आहे. तसेच आपल्याला या
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे, तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मी मातेची पावलं चिकटवायची आहेत. मग ती तुम्ही बाजारातून आणून देखील चिकटवू शकता किंवा तुम्ही रांगोळीने देखील काढू शकता किंवा हळदी कुंकवानं देखील तुम्ही दररोज ही पावलं काढू शकता. तर ही तुम्ही 9 दिवस तुम्हाला तुमच्या दरवाजावरती जर तुम्ही रांगोळीनं काढणार असाल किंवा हळदी कुंकवानं जर काढणार असाल, तर ती तुम्ही 9 दिवस काढायच्या आहेत. 9 दिवस नाही तर तुम्ही दररोज देखील सकाळ संध्याकाळ पूजा करत असताना जर ही पावलं काढली तर ही अतिशय उत्तम. ही लक्ष्मीची पावलं तुम्ही जर घरामध्ये तुमच्या उंबरठ्यावर जर काढली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी खेचली जाणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येणार आहे. तर हे लक्ष्मीची पावलं तुमच्या दरवाजावरती उंबरठ्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु ही पावलं चिकटवत असताना किंवा पावलं काढत असताना ह्या पावलं ही आपल्या घराकडे घरामध्ये येणाऱ्या दिशेनं असावीत. अशा प्रकारे आपल्याला ही काढायच्या आहेत किंवा चिकटवायच्या आहेत. बाहेर जाताना नसावीत, तर घरामध्ये येताना असावीत. अशा प्रकारची ही पावलं आपल्याला या उंबरठ्यावरती काढायची आहेत आणि ही अत्यंत शुभ मानलं जातं. ही लक्ष्मीची पावलं ही आपल्या दरवाजावर असणं, उंबरठ्यावर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे, तर या दरवाजावरती आपल्याला उजव्या किंवा डाव्या बाजूला शुभ आणि लाभ असं लिहायचं आहे. तर सहसा ही 2 चिन्ह आहेत, तर ती कोणताही जर शुभ प्रसंग असेल किंवा सणवार असेल तरच लावली जातात. परंतु आपल्याला या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला हे लावायचं आहे. तसं म्हणतात की शुभ आणि लाभ ही श्री गणेशाच्या मुलांची नावं आहेत. जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही जर चिन्ह लावली, ही जर शुभ लाभ असं जर हळदी कुंकवानी जर लिहिलं, तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण हा शुभ राहतो आणि तुम्हाला दररोज लाभ मिळत राहतात. आणि हे चिन्ह तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच नाही, तर घराच्या जे आपल्या घरामध्ये जितके प्रवेशद्वार आहेत, तर त्या प्रत्येक प्रवेशद्वारावर तुम्ही लावू शकता. म्हणजेच आपल्या घराचे जे दरवाजे आहेत, मग तुमच्या घरामध्ये 2 दरवाजे असो, 4 दरवाजे असो, कितीही दरवाजे असो, तर त्या प्रत्येक दरवाजावर तुम्हाला हे शुभ लाभ लावायचा आहे. मग तुम्ही हे बाजारातून विकत जरी मिळत असेल, तर ते देखील आणून लावू शकता स्टिकरमध्ये किंवा तुम्ही हळदी कुंकवाने देखील दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करत असताना हे शुभ लाभ लिहिलं हळदी कुंकवाने तरी देखील चालू शकतं. परंतु आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ लाभ हे असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि शुभ लाभ हे लिहिल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते. लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्या घरावर येणारी सर्व संकट, सर्व अडचणी यामुळे दूर होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे तुम्हाला मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्या वस्तू तुम्ही या नवरात्रीच्या जर पहिल्या दिवशी लक्ष्मी मातेचं आगमन होतानाच जर तुमच्या उंबरठ्यावरती, दरवाजावरती लावल्या, तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि याच्यामुळं तुमच्या घराकडे लक्ष्मी माता खेचली जाणार आहे आणि तुमच्या घराची भरभराट होणार आहे. सर्व अडचणींपासून तुमची मुक्तता होणार आहे. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती येणार नाही आणि तुमच्या घराची भरभराट होणार आहे. तर यासाठी तुम्ही हा उपाय या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अवश्य करून पहा. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन भक्तिमय आणि माहितीमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.